पाहतोय. एक वेगळी संकल्पना आपण या ठिकाणी पाहतोय. 4 आयकॉन, 3 आयकॉनची संकल्पना. आता त्याच्यामध्ये एक आणखीन गोष्ट अपेक्षित आहे. ज्यावेळेला ही संकल्पना राबवली गेली इंद्रजित गुजर साहेबांच्या माध्यमातनं, तर या मॅचमध्ये, या स्पर्धेच्या माध्यमातनं आणखीन एक गोष्ट करता येऊ शकते. आयकॉन तुमच्याकडे आहेत. एका बाजूला ग्रामीणचा खेळाडू. जर आयकॉन बाद झाला, तर आयकॉन खेळाडू मैदानात येईल. ग्रामीणचा खेळाडू बाद झाला, तर त्या ठिकाणी ग्रामीणचा खेळाडू मैदानात येऊ शकतो. ही एक चांगली कन्सेप्ट देखील आहे. परंतु यावेळेला त्याचा अवलंब होणार नाही आहे. पुढच्या वेळेला त्याचा अवलंब होऊ शकतो, त्याचा प्रयोग होऊ शकतो. सामन्याला सुरुवात होते. अत्यंत महत्त्वाचा मॅच या ठिकाणी मच्छिंद्र बापू युवा मंच आणि यश कन्स्ट्रक्शन बरड या दोन संघादरम्यान. यापूर्वी मनोज बेल्लेकर यांचा आवाज तुम्ही ऐकलेला आहे. मैदानामध्ये संजय भालेराव आणि अजय आवले ही जोडी अत्यंत फेमस जोडी आहे पुण्यामधली, पुण्यनगरीमधली. 4 षटकांचा सामना आहे. एक षटक पॉवर प्लेचा आहे आणि आता सामन्याला सुरुवात होते. ही एक लढाई फार मोठी असणार. हे फार मोठं बॅटल असेल, ज्यामध्ये आपण पाहू शकता आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. अक्षय आणि दत्ता पवार हे आघाडीचे दोन्ही फलंदाज सज्ज असतील, तर गोलंदाजी मार्कवरती अमोल दुबे सारखा एक प्रतिभावंत खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये आहे. मागच्या मॅचमध्ये आपण ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला प्लिक्सचा सुंदर फटका पाहिला होता आणि तिथे अमोल दुबेची ताकद आहे. अमोल दुबे हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. यापूर्वीच त्यानं या संपूर्ण टेनिस विश्वाला दाखवून दिलेलं आहे. यापूर्वी एक अत्यंत रंगतदार सामना झाला होता. tenniscricket.in माध्यमातून 550 प्रेक्षक आमच्याबरोबर जोडले गेले होते. हळूहळू स्पर्धेचा ग्राफ वरती जातोय. आदरणीय इंद्रजित गुजर साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली आपण भाईगुदर चषक 2022चा क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी पाहत आहोत. पहिलं चेंडू फुल टॉस चांगला खेळता आलेले बॅटची कट घेतोय आणि जातोय भाईगुदर चषक कराड. जिथे होर्डिंग आहे त्या होर्डिंगला स्पर्श करतोय. एकेरी दाबेने खातं खोललं जाते. या सामन्याचा विचार केला तर अत्यंत महत्त्वाचा मॅच असेल. क्वार्टर फायनल मॅच. या क्वार्टर फायनलच्या मॅचमधून कोणता संघ टॉप 4मध्ये जाणार, सेमीफायनल करता कोणता संघ पात्र ठरेल, हे आता पाहणं उत्सुकतेचा विषय आहे. गोलंदाजी मार्कवरती अमोल दुबे पुन्हा एकदा सज्ज असेल. खेळण्याची जबाबदारी बॅटिंग मार्कवरती आपण अक्षयला पाहतोय. अक्षय 1 वरती खेळतोय. पॉईंट कव्हर, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ. 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये. ऑफ साईडला ऑन साईडला पुलचा फटका खेळण्याचा जो प्रयत्न झाला त्यामध्ये तितकंच यश मिळत नाही आहे. अमर गोरेनं यावेळेला चेंडू पकडलाय, थ्रो केलाय पुन्हा एकदा अमोल दुबेकडे. डीप मिड विकेटमध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहू शकता अमर गोरे. इथे स्क्वेअर लेग आणि मिड विकेटचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये अमर गोरेला आपण पाहू शकता. दत्ता पवार प्रचंड क्षमता असलेला खेळाडू आणि खूप मजा येणार या मॅचमध्ये. एक चांगलं बॅटल. आता अमोल दुबेसारखा खेळाडू आहे तो यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आहे. दत्ता पवार देखील फॉर्ममध्ये आहे. तो आता स्ट्रायकर एंडला आहे. धापलकरती धाबा आहेत त्या 2. पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. बॅट्समन दत्ता पवार शफल झाला होता आणि ज्यावेळेला तुम्ही शफल होता तेव्हा टेलिग्राम मिळत असतं गोलंदाजाला. आता ते टेलिग्राम कसं मिळतं, तर तुम्ही बॉल रिलीज होण्यापूर्वीच ऑप्शनच्या बाहेर येतात तेव्हा तर टेलिग्राम मिळत असतं. आणि जे पायांची मुवमेंट असते त्याला ट्रिगर मुवमेंट म्हणतात. ती ट्रिगर मुवमेंट पहिलीच झाली होती बॉल टाकण्याच्या पूर्वी. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न झाला. सुरेख गोलंदाजी मैदानामध्ये आणि थ्रोही चांगला आहे. जावेदचा थ्रो चांगला आहे. टाळ्यांचा गजर होतोय. हे कराडचे प्रेक्षक आहेत. फलंदाज बाद होतोय. महत्वाचा धक्का यावेळेला अक्षयच्या रूपानं. आउट होण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. स्वयंचित हा प्रकार
त्याचा पायाचा स्पर्श 2 वेळा त्या यष्ट्यांना झाला आणि 2 वेळा तो तशाच पद्धतीने बाद झाला. आता तो का बाद झाला यावरती देखील आपण चर्चा करू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल अमोल दुबे. नियंत्रित अचूक गोलंदाजी कशी करावी या ठिकाणी दाखवून देतो अमोल दुबे. कुलबर टप्प्यात चेंडू ऑन साईडला खेळल्या गॅपमध्ये एक धाव पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दत्ता पवार करणार का? दत्ता पवार दुसऱ्या धाव्या करतात. धावत आहेत 2 धावा पूर्ण होत आहेत. सुरेख रनिंग बिट द विकेट. या 2 धावांनी धावसंख्या होते ती 4. 1 गडी बाद 4. सुरू असलेला सामना मच्छिंद्र बापू इबा मंच वर्सेस यस कंस्ट्रक्शन बरड आणि खूप सुंदर असा मॅच आहे. दोन्ही मातबर संघातली लढाई आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार खेळ आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. यावेळेला टायमिंग चांगलं आहे. मिडॉपच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. धाव मिळतील 4. खणखणीत तंत्रशुद्ध फटका रणजितीच्या बॅटमधला. अप्रतिम बॅटिंग करणं हे त्याचं कला आणि कौशल्य आहे. कसं आहे अप्रतिमरित्या फ्रंटवरती हा फटका खेळला. मिडॉपचा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहे आणि पॉवर प्लेमध्ये खेळलेला इनफिल्डच्या डोक्यावरून अप्रतिम फटका. मी मगाशीच म्हणालो की हा तंत्रशुद्ध फटका होता. रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात परंतु स्वतःचे वाट निर्माण करणारे फार कमी असतात. महेंद्रसिंग धोनी एक वेगळं नाव आहे. तंत्र कमी होतं परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड. खेळाकडे कसे बघावं यष्टीरक्षक म्हणून, कर्णधार म्हणून, एक आयडॉल खेळाडू म्हणून. तुम्ही जर धोनी पिक्चर बघितलं असेल तर त्याची किती धावपळ झाली होती प्रॅक्टिस करण्याकरता, मॅच खेळण्याकरता, ते आपण पाहिलेलं आहे. आणि आता मैदानामध्ये खूप सुंदर असा फटका खेळलाय रणजितेनं. धावपलकावरती एकूण धावा आहेत ते 8. गोलंदाजी बदल आणि आता जावेद गोलंदाजी मार्कवरती असेल. स्ट्रायकरेनला दत्ता पवार. वाईट बॉलचा इशारा संजय भालेराव करत असताना जावेदचा पहिला चेंडू थोडा ऑफटमच्या बाहेर आहे. नियंत्रण नाही आहे. योग्य क्षणांची वाट बघण्याकरता संयम असणं ही जीवनातली सर्वात अवघड परीक्षा आहे. संयम फार महत्त्वाचा आहे. संयमाचा बाण तुटला तर काय होतं हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे अग्निपरीक्षा निश्चितच असेल यावेळेला गोलंदाज आणि फलंदाजी. धावपलकावरती एकूण धावा आहेत 9. सुरेख सुरेख फटका परंतु क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला झेल टिपला गेलाय. दत्ता पवार ठरतोय फेल. लॉंग ऑफला टिपला गेलाय झेल आणि या ठिकाणी दूरचा धक्का बसतोय. 2 गडी बाद 9 अशी स्थिती आहे. हे षटक अप्रतिम फटका खेळला परंतु अमोल आपण पाहू शकता लॉंग ऑफच्या दिशेने उभा आहे. अप्रतिम अशा प्रकारचा झेल टिपला गेलेला आहे. 2 गडी बाद 9. आत्ता मात्र स्थिती नाजूक आहे. मच्छिंद्र बापू युवा मंच आणि यश कंस्ट्रक्शन बरड या 2 संघादरम्यान महत्त्वाची लढत आपण या ठिकाणी पाहत आहात. भाईगुदर चषक 2022 निहाल अष्टपैलू खेळाडू आहे. स्ट्रायकरेनला सज्ज असेल. जावेदचा या षटकात पुढचा चेंडू. ओ स्विंग अँड मिस. अत्यंत सुंदर चेंडू आहे. आता इथे बॅटिंग करत असताना किंवा हा फटका खेळत असताना शरीराचा बॉडीचा बॅलन्स म्हणजे शरीराचा जो बॅलन्स होता तो स्टंपच्या दिशेने होता, बॅकफुटला होता. ऑन साईडला पुल फटका खेळण्याकरता बॅट्समन सज्ज होता. सुरेख गोलंदाजी, लेथ गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. ऑन साईडला खेळलेला चांगला फटका. इथे क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून जाईल का? चेंडू पाहूया. षटकारासाठी जातोय फलंदाज. या ठिकाणी खेळलेला अप्रतिम असा फटका. घ्याबी एखादी ताण, काळजात रुताबी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकावा. उत्तुंग षटकार. षटकार येतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. एका बाजूला रणजितसारखा हुकमाचा एका तुमच्याकडे आहे तो नॉन स्ट्रायकर एंडला. स्ट्रायकर एंडला आपण निहालला पाहतोय. धावलकर धाबा 15 आहेत आणि आता दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. या षटकात बघितलं तर एक व्हाईट बॉल, त्यानंतर विकेट आहे, त्यानंतर आपण बघितलं तर निर्धाव चेंडू, षटकार आणि त्यानंतर आणखीन एक निर्धाव चेंडू आहे. बॅटची कड घेतली गेले परंतु गॅपमध्ये चेंडू जाणार आहे.
इथंच या क्षेत्रामध्ये आपण बघू शकता गलीमध्ये जो क्षेत्ररक्षक आहे, एक हाती किती उत्तम प्रकारचा झेल टिपला गेला होता. कदाचित त्यावेळेला आपण बघितलं तर टेनिस क्रिकेट डॉट यांच्या माध्यमातून संपूर्ण आपण जे क्षणचित्र आहेत म्हणजे ते जे चित्र आहे ते कॅमेऱ्यात बंद झालं होतं आणि लवकरच ते व्हायरल देखील होईल. साहिल चव्हाण आणि टीमच्या माध्यमातून चुकीच्या बेला हा प्रयत्न केला. चुकीच्या बेला आता का केलाय चुकीच्या बेला ते मी तुम्हाला सांगतो. जर हा शेवटचा चेंडू असेल तर त्यावेळेला तुम्हाला सिंगल काढायचीच नव्हती, तुम्हाला मोठा फटका खेळायचा होता. इंटेन इथे चांगला नाहीये. रणजितेसारखा बॅट्समन समोर आहे. एक तुम्ही निर्धाव केलाय म्हणजे जो चौथा किंवा पाचवा चेंडू आहे तिथं तुम्ही सिंगल काढली असती तर ठीक आहे, रणजितीला स्ट्राईक मिळाला असतं तर ठीक आहे. परंतु शेवटच्या चेंडूवरती तुम्ही सिंगल काढण्याचा प्रयत्न केला. 2 षटकं 8ची सरासरी, धावफलक धाबाच्या 16, उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आपण या ठिकाणी एक जबरदस्त सामना पाहतोय. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर परत येऊ. गोलंदाजीमध्ये बदल झालेला आहे. किरणला संधी दिली. किरण कोबरे हा एक आणखीन एक गुणी खेळाडू मैदानामध्ये आहे आणि आता स्ट्राईक रेंजला रणजिते. 12 चेंडूत 16 धाबा, 2 मोरे गारद झालेत. यामध्ये टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर थोडासा उसफोडी घेणारा चेंडू आहे. बॅकफुटला यावेळेला खेळण्याचा जो प्रयत्न झाला, चेंडू बॅटवरती येत नाहीये. पहिला चेंडू किरण कोबरेचा अत्यंत वेगवान आहे आणि या चेंडूवरती तसं बघितलं तर रणजितेकडे कुठल्या प्रकारचं उत्तर नव्हतं. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडूपैकी कमीत कमी 4 ते 5 चेंडू तुम्हाला पिक करायचे आहेत आणि मैदानाच्या बाहेर पाठवायचे. जास्त वेग आहे, कंट्रोल नाही आहे. लेग स्टंपच्या बाहेर जातो चेंडू. 2 धावा मिळतील. व्हाईट बॉल म्हणजे स्वेर चेंडू आणि त्यानंतर डिक्लेअर क्षेत्रामध्ये जातोय. मुरगाकडे कस्तुरी आहे, फुलात सुगंध आहे, सागराकडे अथांगता आहे, आपल्याकडे काय आहे? म्हणून निरर्थक रडण्यात काही अर्थ नाही आहे. अंधाराला जाळणारा तेजस्वी एक सूर्य तुमच्यामध्ये दडला आहे. आव्हान करा त्या सूर्याला. या ठिकाणी अकुटपदा चेंडू ऑन साईडला फायलिंगच्या दिशेने जातोय. 2 धाबा मिळतील. 2 धाब्याने धावसंख्या होते एकूण 20 धाबा धावफलकावरती आणि आता तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. कुठल्या प्रकारचे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. किरण कोबरे एक उंच कुरु गोलंदाज, खूप मोठा रनअप आहे त्याचा. जवळजवळ 15 ते 20 पावलांचा बॉलिंग मार्क आणि त्या बॉलिंग मार्कपर्यंत गोलंदाजी करतोय रणजितेसाठी. रणजित ऑन स्ट्राईक. सुरेख गोलंदाजी, शानदार कामगिरी करत असताना किरण कोबरे या षटकामध्ये. आत्तापर्यंत बघितलं तर या षटकात वाईट बॉल आलाय परंतु चौकार आणि षटकार नाही आहेत. जिथे तुम्हाला धावसंख्येला आकार देण्याकरता चौकार आणि षटकारांची नितांत आवश्यकता आहे. या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे आणि 3 चेंडूमध्ये फक्त 3 धाबा, 4 धाबा दिल्या आहेत किरण कोबरेनं. 5 धाबा दिल्यात कारण व्हाईट बॉल आणि त्यानंतर डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता, त्यामुळे 5 धाबा आल्यात. धावफलकावरती 21 धाबा. आता मात्र चांगला फटका गॅपमध्ये आहे का पाहूया. इथे मात्र क्षेत्ररक्षण जावेदचं खूप चांगलं होतंय. आता दुसरी धाव घेण्याचा हा जो प्रयत्न झालाय, आता तो योग्य आहे की अयोग्य ते पाहूया. चेंडू जातोय. हा बाहुबली खेळाडू जास्त वाकू शकत नाहीये आणि त्यामुळे आणखीन 1 धाव म्हणजे या 2 धाबा आणि 1 धाव 3 धाबा मिळतात. 3 धाबाने धावसंख्या पोचते ती एकूण 24 वरती. जबाबदारी फार महत्वाची आहे आणि एकदा का जबाबदारी आपल्या खांद्यावरती आली की आपल्याला आव्हान पेलायची सवय लागते आणि मग पावलं सुद्धा संघर्षामध्ये आपोआप तग धरायला सुरुवात करतात. जबाबदारी फार महत्वाची असेल. या पहिल्या ब्रॉकरमध्ये टाकलं चेंडू खोदून काढल्या साईडला डीप मिड विकेटला जातोय. 2 धाबा घेण्याचा प्रयत्न आणि या 2 धाबा आरामात पूर्ण होतात. अतिशय सुंदर रनिंग बिटू द विकेट. या 2 धाबांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते ती या वेळेला 2 गडी बाद 26. संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. धाबांकरता संघर्ष म्हणजे आपण वाळवंटात गेलो ना की पाण्याकरता संघर्ष असतो. इथे या मॅचमध्ये धाबांचा रतीप तर घालायचा आहे, ओघ तर वाढवायचा आहे, परंतु गोलंदाज तिखट मारा करतात, कडक उन्हामध्ये अत्यंत दर्जेदार कामगिरी करतात. त्यामुळे धाबांचा ओघ वाढत नाहीये. धाबांकरता संघर्ष मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेला हलकंसं अपील आहे अमोल दुबेचं. लेग बाय इशारा संजय भालेराव करत असताना थोडंसं लेगस्टमच्या दिशेने जाणारा चेंडू होता. यावेळेला एक धाव मिळेल. या एकेरीने धावसंख्या होते ती 27-9ची सरासरी या ठिकाणी निश्चितच राखली गेलेली आहे. मच्छिंद्र बापू युवा मंच यंश कन्स्ट्रक्शन बरड या दोन संघादरम्यान महत्त्वपूर्ण लढत आहे. पराभव लागतो सर्वांच्या जिव्हारी, जिंकण्यासाठी धडपड सारी. आणि यावेळेला भाई गुदर चषक 2000 जिंकण्याची ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी बदले शिल्लक आहेत. भाई गुदर चषक 2022 आजचा ग्रँड फायनलचा दिवस आहे. ऑन साईडला लॉंग ऑन, त्यानंतर मिड विकेट आहे. डीप स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगचा एक क्षेत्ररक्षक जो आहे तो सर्कलमध्ये ठेवला आहे. त्यानंतर गली पॉइंट कव्हर, डीपेस्ट कव्हर आणि लॉंग ऑफ. सुरेख फटका, चांगलं टायमिंग, दर्जेदार फटका, डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमा पार, षटकार. वा, तंत्रशुद्ध फटका. यावेळेला रणजितच्या बॅटमधनं अमर गोरेचं काय स्वागत झालंय. स्वॅग से करेंगे स्वागत. या षटकाराची धावसंख्येला येतोय आकार. 33 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधला. कट करण्याचा प्रयत्न झाला, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. अमर गोरे सुद्धा देखील एक प्रचंड अनुभव असलेला खेळाडू आहे. आता निहाल रणजितीला समजावतोय. पहिल्यांदा फ्रंटपडू देखायला फटका अतिशय सुरेख होता. बाकबुटला जो फटका खेळण्याचा प्रयत्न झाला त्यामध्ये मात्र यश मिळत नाहीये. चेंडू बीट करतोय आणि जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अमोल दुबेनं यष्टीच्या मागे आपलं काम चोख केले. धाव संख्या 29. 4 चेंडूंचा खेळ या इनिंगमध्ये शिल्लक. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झालाय, बघूया काय करते. एक धाव तर पूर्ण होईल, परंतु आता निहालची जबाबदारी मांडली. जबाबदारी हे अत्यंत महत्त्वाचं टॉनिक आहे. एकदा का जबाबदारी घेतली की माणूस थकत नाही, थांबत नाही. यावेळेला जबाबदारी खांद्यावरती निहालच्या असेल. त्याच्या बॅटमधनं एक षटकार आलाय. दुसऱ्या बाजूला रणजित या मॅचमध्ये चांगली कामगिरी करतोय. 2 मॅचमध्ये तो स्वयंचीत झाला होता. आता मात्र उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. शानदार खेळ मैदानामध्ये. जिंकण्याची मजा तेव्हाच असते जेव्हा अनेक जण तुमच्या पराभवाची चातक पक्षाप्रमाणे वाट बघत असतात. एक द्वंद्व मैदानामध्ये रंगले बॅट आणि बॉल मधलं. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम मारा केला जातोय. एक धाव तर निश्चित मिळेल. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मनवडी गावचे उपसरपंच विकास अण्णा कारंडे यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी त्यांना विनंती करेन, आपण सर व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे. 3 चेंडूंचा खेळ अत्यंत महत्त्वाचा असेल. यानंतर 2 चेंडूंचा खेळ महत्त्वाचा असणार आहे. ऑन साईडला पुलसाठी या ठिकाणी पोझिशन बनवली होती, परंतु पुन्हा एकदा यावेळेला बॅट्समन खूप चांगला फटका खेळू शकले नाहीये. चकतोय आणि चेंडू जातोय दुबईकडे. धावफलकावरती एकूण धाबा आहेत 35. षटकार आला होता पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर फक्त 2 धाबा आल्यात. एकूण आतापर्यंत बघितलं तर 5 चेंडूमध्ये 6, एकूण 8 धाबा आल्यात.
2 सिंगल आणि 1 षटकार. पुढे सरसाबत एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. टायमिंग तितकंसं चांगलं नाही आहे. क्षेत्ररक्षक खूप खोलवरती आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वीपणे या 2 धावा पूर्ण होत आहेत. एकूण धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 24 चेंडू नंतर 38 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. 37 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. एकूण हा सामना बघता टोटल मोठं नाहीये, परंतु बॅटल मोठं होऊ शकतं. खूप मजा येणार या मॅच मध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. भाई गुजर चषक 2022चा महासंग्राम. 38 धावांचा पाठलाग करण्याकरता बॅट्समन सज्ज होतील, क्षेत्ररक्षक सज्ज होतील आणि एका गाण्यानंतर लाईव्ह ऍक्शन. तेरे इश्क की दीवानगी सर पे चढ़ के बोले तेरे इश्क की दीवानगी. थँक्यू डीजे. मला क्षेत्ररक्षक सजून घ्यायचे. खिलाड़ी का स्वागत है. प्रारंभिक बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर जरूर आएंगे. 38 रनों का लक्ष्य रखा हुआ है. यश कंस्ट्रक्शन बरड और मच्छिंद्र बाबू युवा मंच के बीच एक बड़ा मुकाबला, बिल्कुल एक अच्छा मुकाबला है. जो हमारे पास नहीं है वो ख्वाब है, जो हमारे पास है वो लाजवाब है. ये सोच के इस वक्त यश कंस्ट्रक्शन को गेंदबाजी करने की जरूरत. क्रिकेट हा खेळ आहे परिश्रमाचा. क्रिकेट हा खेळ आहे जिद्दीचा. क्रिकेट हा खेळ आहे धाडसाचा. क्रिकेट हा खेळ आहे संयमाचा. क्रिकेट हा खेळ आहे जोशाचा. क्रिकेट हा खेळ आहे कर्तृत्वाचा. क्रिकेट हा खेळ आहे नेतृत्वाचा. क्रिकेट हा खेळ आहे वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. इथे नेतृत्व असेल, इथे धाडस असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतील. अग्निपरीक्षा असणाऱ्या या मॅच मध्ये 38 धावांचा पाठलाग करण्याकरता आता बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील मैदानामध्ये. खूप चांगलं क्रिकेट, पॉझिटिव्ह क्रिकेट, सकारात्मक क्रिकेट यावेळेला निश्चितच आपण अनुभवणार आहात. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणारे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा दुसरा पडाव. आघाडी जोडी मैदानामध्ये पाठवायची, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. अमोल दुबे आणि अमर गोरे ही जोडी मैदानामध्ये. ज्या अमर गोरेच्या विचार केला तर 10 चेंडूमध्ये 50 धावा करण्याचा विक्रम आहे या टेनिस बॉलमध्ये. महाराष्ट्र प्रीमियर लीग अंबादास शिरसाट स्पोर्टच्या वतीनं त्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं होतं आणि पूर्ण जगभरातले खेळाडू, पूर्ण देशातले खेळाडू त्या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या निमित्तानं नगरसेवक आदरणीय महेश कुंबळी यांचं आगमन झाले. त्याचबरोबर युवा नेते किशोर शिंदे यांचं देखील शुभ आगमन व्यासपीठावरती होते. मी आपल्याला विनंती करेन, आपण या ठिकाणी क्रिकेटच्या खेळाचा आनंद घ्या. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण व्यासपीठावरती येऊन जर क्रिकेटचा आनंद घेतला तर आम्हालाही आनंद होईल. प्लीज 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 आपण व्यासपीठावरती या. और फिलहाल देखिए तो प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. अमोल दुबे सारखा एक उत्तम प्रकारचा खेळाडू, तो दुसऱ्या बाजूला अमर. मैच शुरू हो रहा है, इंटरेस्टिंग मैच है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज फिलहाल तैयार. ग्राउंड स्टफ की ज़रूरत इसके बाद में, इस मुकाबले के बाद बिल्कुल ग्राउंड स्टफ की ज़रूरत है मैदान के अंदर. संजय भालेराव
अजय अवले बीच मैदान पर हैं। चैलेंज तो बिल्कुल रहेगा गेंदबाजों के लिए, क्योंकि 24 गेंदों में 38 रन आपको डिपेंड करने हैं और सामने अमोल दुबे जैसे खिलाड़ी। ओ हो, अच्छी गेंद प्रॉकॉल में डालते हुए स्टार्ट बहुत अच्छा है और नो बॉल का इशारा। नो बॉल का मतलब है कि अगली गेंद पर बिल्कुल एक बार फिर गेंदबाज गेंदबाजी करने के लिए आएंगे तो फ्रीट होगा। ओवर स्टेप होते हुए अब संजय भालेराव का इशारा आएगा। देखिए इस वक्त फ्रीट का। भाई गुजर चषक 2022 पिक्चर है सुपर हिट, अगली गेंद फ्री हिट। फ्री हिट मतलब एक बार फिर दे घुमा के खेलने का मौका मिलेगा अमोल दुबे को। गली पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ, ऑफसाइड पर 5 खिलाड़ी तैनात है। बड़ा शॉट खेलना चाहते थे, मिस टाइम स्ट्रोक है, गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे हैं। 1 रन मुकम्मल, 2 रन के दूसरे रन के लिए वापस आ रहे और विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए। जो चीज आपको चैलेंज करती है वही चीज आपको एक बार फिर चेंज करती है। अब आपको 38 रन डिपेंड करने हैं तो चैलेंज है और बल्लेबाजों को वो 38 रन चेस करने हैं और सामने बिल्कुल दोनों तरफ से खिलाड़ी अगर देखे तो वो टैलेंटेड है, अनुभव की कोई कमी नहीं है। और लाजवाब स्ट्रोक है, रत्नात्मक बल्लेबाजी अमोल दुबे द्वारा, फ्लैट छक्का, इरादा है पक्का, क्या शॉट खेला है, टाइमिंग गजब की। रत्नात्मक बल्लेबाजी अमोल दुबे द्वारा, यह अच्छा स्ट्रोक था। रिवर्स स्वीप खेलते हुए रन संख्या कुल मिलाकर 9 रन। ओहो, बढ़िया बढ़िया शॉट, कवर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई 4 रन जरूर मिलेंगे। ऐसा लग रहा है होटल में बैठे हुए हैं और स्ट्रॉ डाल के कोल्ड ड्रिंक पी रहे हैं। तो मालूम था कि कवर का खिलाड़ी धारी के अंदर है, इस कवर के ऊपर से अच्छा स्ट्रोक, ब्यूटीफुल टाइमिंग फ्रॉम अमोल दुबे। रन संख्या 13 रन, ओवर पहला प्रगति पर है और निहाल के ऊपर दबाव बनाते हुए बल्लेबाज। इस बार ऑन साइड पर स्क्वायर लेकर खिलाड़ी दायरे के अंदर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर और बल्लेबाज अमोल दुबे का इंजन गरम, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। अमोल दुबे का बल्ला बोल रहा है, ओ ये कड़क है, ये शानदार है। बल्लेबाज की बात करें तो ये जलजला, ये तूफान है, ये आंधी है, तहस महस करके वापस आएंगे। गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन, मैग्निफिसेंट स्ट्रोक। मैग्निफिसेंट बैटिंग बाय अमोल दुबे। यावा में है निहाल गेंद के नीचे आते हुए और अमोल दुबे की पारी समाप्त, लेकिन छोटी पारी थी। एंड ऑफ द वेरी गुड इनिंग और पहले ओवर में स्टार्ट बहुत अच्छा करके दिया है। निहाल के ऊपर हमला, 38 रनों का पीछा कर रहे इस वक्त मच्छिंद्र बापू की टीम और बढ़िया, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन। अमर गोरे इस वक्त स्ट्राइक रेन पर
और अब जाकर देखिए तो 18 गेंदों का खेल अभी भी शेष है। अक्षय को मौका मिला गेंदबाजी करने के लिए। रन संख्या 23, 23 फॉर 1। सब ब्रिलियंट बैटिंग बाय अमोल दुबे। 18 गेंदों का खेल शेष है, 15 रनों की जरूरत है। धुपा तटपारी जरूर खेली आज बल्लेबाज अमोल दुबे ने। अक्षय गेंदबाजी करने के लिए तैयार। स्ट्राइक रोटेट करना चाहते थे लेकिन बहुत बढ़िया गेंदबाजी अपने पालोत्र में गेंद को रोकते हुए इस वक्त अक्षय। अब देखिए 17 गेंदों का खेल अभी भी शेष है, 15 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। मच्छिंद्र बापू युवा मंच एक सक्षम टीम है। भरत की टीम के पास भी देखिए एक बार फिर काबिलियत है। टप्पा खाने के बाद गेंद लेग स्टंप के बाहर जाती भी। अब जाकर परेशानियां गेंदबाजों की बढ़ती भी, गति परिवर्तन करना चाहते थे। देखिए पिछले मैच में भी इस तरह की इन्होंने गेंदबाजी की थी, 4 बॉल वाइड बॉल डाले थे। अभी यहां से एक बार फिर कुछ अलग करने की कोशिश, उंगलियां फिरते हुए गेंद के ऊपर, लेकिन नियंत्रण नहीं है। यह अच्छी गेंद टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली है। इससे पहले गेंद को अंदर की तरफ लेके आना चाहते थे लेकिन उस वक्त नियंत्रण नहीं था। यह परफेक्ट गेंद है अमर गौरे के लिए। राहुल डबल पहुंच चुके हैं। रन संख्या 25 रन। ओवर इस वक्त दूसरा प्रगति पर। ऑफ के बाहर गैप में खेलते हुए टाइमिंग बढ़िया गेंद ट्रैवल बॉडी लाइन की तरफ जाती भी। ओहो क्या बात है, शानदार स्ट्रोक। इनको दिखती है दरार तो रन ढूंढते 4, गेंद बॉडी लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। रन संख्या 29, 29 पर 1। ओवर इस वक्त दूसरा प्रगति पर है। 38 रनों का लक्ष्य रखा हुआ है। सेंसिबल क्रिकेट, इनको मालूम है कि मंजिल बहुत करीब है तो जोखिम उठाने की जरूरत नहीं। गैप में खेलते हुए 2 रन मुकम्मल किए। रन संख्या 31, जीतने के लिए 7 रनों की जरूरत है। तो इस बड़े मुकाबले में लग रहा था कि ये आज बरट की टीम जबरदस्त प्रदर्शन जरूर करेगी। मच्छिंद्र बाबू युवा मंच ने बहुत अच्छी गेंदबाजी और अच्छी बल्लेबाजी जरूर की है। थोड़ा अजीबोगरीब अंदाज में इस वक्त बल्लेबाज गेंद को खेलते हुए पॉइंट की तरफ आ रही है, क्योंकि टप्पा खाने के बाद इनकी सीने की तरफ गेंद आई तो कोई जल्दबाजी नहीं है। और अब मेरे हिसाब से जब बीच मैदान पर अमोल दुबे ने इतना अच्छा फ्लाइंग स्टार्ट करके दिया है तो उसके बाद में आपको बुद्धिमानी मारी क्रिकेट खेलने की जरूरत है। तो उसी अंदाज से आज बल्लेबाजी हो रही है मैदान के अंदर अमर गौरी की तरफ से। स्ट्राइकर इन पर जावेद। पहले मुकाबले में क्या धुआंधार बल्लेबाजी की थी बल्लेबाज जावेद ने। और अब अक्षय को विकेट चाहिए, 7 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए विपक्ष टीम के लिए। रिवर्स रिवर्स, लेकिन 2 ही रन मिलेंगे। स्ट्रोक अच्छा था, फुल टॉस गेंद थी। अभी जीतने के लिए 5 रनों की जरूरत है, 4 रनों की जरूरत। तो मतलब अपने जीत के बहुत करीब है। 2 ओवर का खेल, 12 गेंदों में 34 रन और जीतने के लिए 4। मतलब अब जीत की दहलीज पर मच्छिंद्र बाबू युवा मंच। छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे। यू गए और यू आए। क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है इसका पता तो आज ही चलने वाला है। अभिषेक गेंदबाजी करने के लिए तैयार, ऑन साइड पर गेंद को खेलते हुए अमर गोरे का यह शॉट देखे स्टंप के पीछे जाके गेंद को खेला गया है, बहुत पीछे जाके। और छोटी गेंद थी, क्रीज के गहराई का ज्यादा इस्तेमाल हुआ। 2 रनों के साथ अब जीतने के लिए केवल यहां से 2 रन चाहिए। जीत की सुगंध आ रही है, सिंगल जरूर मिलेगा तो इसका मतलब 1 रन चाहिए। मच्छिंद्र बापू युवा मंच क्वार्टर फाइनल से सेमीफाइनल की तरफ बढ़ते हुए जीत की दहलीज पर है। सुपर बैटिंग है अमोल दुबे, क्या बल्लेबाजी की आज। और इसी के साथ सेमीफाइनल में पहुंचने वाली चौथी टीम है मच्छिंद्र बापू युवा मंच। कांग्रेचुलेशन, वेल डन। बॉल लेके वापस आइए। चलिए डीजे, आपको रुकना नहीं है।